तर आज ठरवलं की मस्तपैकी खमंग ढोकळा करायचा, पण काय सांगू झाली खूप मोठी गडबड. काय केलं प्रेमिक्स घेतलेलं आणि त्याचाच ढोकळा करायचा ठरलेलं. मग काय थोडंसं पहिलं आधी पातेल्यात करून घेतलं, नंतर ते पातेलं कमी पडायला लागलं. असं करत करत 3 ते 4 पातेल्यात बॅटर मिक्स करून घेतलं आणि शेवटी वैतागून म्हटलं टेन्शन नाही लेने का बॉस, जो होगा देखा जाएगा. मग काय मस्तपैकी डब्याला तेल लावलं, त्याच्यामध्ये ते मिश्रण ओतलं आणि उकडायला ठेवून दिलं. मग आता राहिलेलं बॅटरचं काय करायचं, मग आठवलं इडलीचा कुकर. मग मस्तपैकी म्हटलं दिसायला भारी होतील, खायला तर काही मस्त होणारच, शेवटी आपण करतोय त्यामुळं विषयच नाही. मग काही मस्तपैकी फ्रेश फ्रेश कढीपत्ता घेऊन आले, तोपर्यंत आपला ढोकळा मस्त शिजलेला. मग काय मस्तपैकी खमंग फोडणी द्यायचं ठरवलं. तेल टाकलं, जिरं, मोहरी, मिरची, कढीपत्ता, साखर आणि पाणी मस्तपैकी उकळून घेतलं. आता तुम्ही ढोकळा पहा मस्तपैकी झाला होता ना, काय सांगायचं. आणि इडलीसारखा ढोकळा तर लयच क्यूट दिसत होता राव. मग काय मस्तपैकी सगळं फोडणी त्याच्यावर ओतली, गार्निशिंग केलं आणि ढोकळा रेडी केला. चला या खायला. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा.